हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। तर कालचा जो विषय होता, जो म्हणजे काल मला घेता नाही आला, तर त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि ते म्हणजे रडकीची हॉस्पिटल गाथा किंवा रडकीची ऑपरेशन गाथा। तर आज आपण नवीन गाथेला सुरुवात करणार आहोत, गाठीच्या गाथेला सुरुवात करणार आहोत। तर ही आहे गाठीची गाथा। मला माहिती आहे तुम्हाला असा गैरसमज होणार नाही की जीजी तू अशी कशी असं म्हणजे बोलू शकते आणि तुला काय असं मन नाही आहे का आणि तुला काही इमोशन्स नाही आहेत का असं वगैरे तुम्हाला असं नाही वाटणार, कारण तुम्ही माझे मंडळी आहात आणि तुम्हाला माहिती आहे मी कशी आहे कशी नाही ते। पण काही रडके भक्त येतील आणि म्हणतील की असं कसं एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीची व्यथा नाही समजत, तू आई म्हणून कलंक आहेस आणि तू हे म्हणून कलंक आहे ना तू फलाना म्हणून। तर त्यांना मी आधीच डिस्क्लेमर देते, निघायचं, फुटायचं, बकवास नाही करायची, समजलं ना। निकल ऑडियन ते लोक जर एवढं म्हणजे एक इश्यू आहे त्याच्यावरती ठीक आहे, तुम्ही आन्सरेबल आहात किंवा तुम्हाला तुमच्या फॅमिलीला यूट्यूब फॅमिलीला माहिती असलं पाहिजे, तर एखादा व्हिडिओ करून तुम्ही सांगताय तिथपर्यंत ठीक आहे। पण जर ते स्वतःच्या आजारपणाचा इतका बाजार मांडणार असतील, त्याला विकणार असतील, तर त्यांना लाज नाही वाटत, तर मला का वाटेल लाज? सो बस एवढंच ह्याचं सिम्पलचं उत्तर आहे। आणि मी हे पॉडकास्ट करणार आहे आणि वाईट बीट काय नाही, मला काय नाही वाटत, गेलं एवढं तेल लाव, हां ड्रेसिंग बिसिंग नीट करून घे, समजली का ग रडकी। तर ह्या गोष्टीवर जवळजवळ हे कमीत कमी 10 व्हिडिओ तरी छापणार, अजून 4-5 व्हिडिओ येतील। आता झालं मग कसं, मग ते डिलिव्हरीनंतर कसं मग तिला स्ट्रेंथ आणि कसं देत होता हा पांडू, आणि मग पांडू किती कसं पांडूचा जीव कसा वळवळतोय ते दाखवण्याचा एक व्हिडिओ असेल। मग दादा येईल, मग आदा पादा कोण दादा, सर आले धावून, पांडूने घेतलं पाहून, नंतर मग बाळाची रिॲक्शन, बाळ 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 आळ बाळ बाळ पाळ लाळ बाळ बाळ नाव नाही आहे ना, असंच काय काय मग बोलावं लागतं। मग ते बाळ काय, बाळ झालं मोठं, लग्नाचं वय झालं तरी बाळच राहणार वाटतं। तर ते बाळ कसं रिॲक्ट करतं, आईला त्रास होतोय ते बाळाला कसं समजतं, मग ती कशी समजूतदार आहे आणि ते कसं आहे काय आहे त्याचा एक व्हिडिओ येईल। मग सिरी कसा एक दुसरा सर आहे भावी सर, त्याच्यावर एक व्हिडिओ येईल। आणि आईची काहीतरी असेल आणि गवळण आणि अभंगवाणी, त्याचा एक व्हिडिओ येईल। तर असे अजून कॉन्टेंट एकदम रेडी आहे, कारण हिचं नेहमी असं असतंच, रेग्युलर इंटरवलने एक हॉस्पिटल मोठा एक लागतोच चुना। आणि हे का लागतं ना खरं तर, म्हणजे ही एवढ्या मोठ्या बाता मारते आणि उगाचच स्वामींच्या नावाने दुसऱ्यांना धमक्या देत असते। त्या दिवशी पण सगळं काही बसून एवढं बडबड व्हिडिओ केला आणि त्याच्या शेवटी पण सांगत होती की चांगलं बोला, चांगलं वागा। तर तुझ्या मागे का ग हे नश्टर लागलेलं असतं, बघा तेव्हा आलेला पैसा जराही टिकत नाही का, एवढे जीवाचे तुझ्या नेहमी सदान कदा हाल होतात। आणि जितकं कमवते पण ते ना अंगी लागतं ना कुठेच, म्हणजे त्याची मजाच घेता येत नाही, त्याचं सुखच लाभत नाही। ह्याचा विचार कधी केलायस तू? कारण हा हपापाचा माल गप्पापा करते ना, म्हणून असा पैसा ना कधीच कोणाला फळत नसतो। लोकांना येडा बनवून, लोकांच्या इमोशन्सची खेळून, लोकांच्या इमोशनचा फायदा घेऊन आपलं घर कधीच भरत नसतं। त्यासाठी आपण स्वतः स्वच्छ असावं लागतं। आणि प्रत्येक वेळेला स्वच्छ असणं म्हणजे असं आपण असं इनोसंटपणाचा भाव आणला आणि आपण असं काहीतरी एकदम असं गरीब गायसारखं बोललो आणि तुम्हीच आमचे दाता आणि तुम्हीच देव आणि तुम्हीच सर्व काही, आणि तुम्हाला तर माहितीच आहे आमचं कसं आहे आणि आम्ही कसं धडपड करतो, आम्ही किती मेहनत करतो, असं सगळं आव आणून बोललं म्हणजे तो माणूस सच्चा आहे असं होत नाही। हां, हाथी के दिखाने के दात अलग होते और खाने के अलग होते, समजली का? त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा ना स्वतः नीट विचार कर, आपण काय करतो आणि कशामुळे आपल्याला अशी विघ्न सदानकदा मागे लागलेली असतात। त्या दिवशी पहिला व्हिडिओ केला, अख्ख्या व्हिडिओमध्ये दोघं नवरा बायको इतकं हळूहळू नुसतंच पिल्लू सोडत होते। अख्ख्या व्हिडिओमध्ये
30 मिनिटाचा व्हिडिओमध्ये एकाही जणाने तोंड उघडलं नाही. शेवटपर्यंत असं सांगितलं की सांगणार 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 सांगणार, काय झालं ते सांगणार, आणि असं वरवर वरवर असं बोलत होते. आम्ही डॉक्टरकडे जातोय आणि सोनोग्राफी सांगितली आहे, आणि पहिले 5 मिनटं पांडू तेच बोलला, नंतरची 5 मिनटं ही पण तेच प्रस्तावना केली, आणि मग नंतर डॉक्टरकडे गेले, मग तिथून आले, मग आईला सांगितलं थोडंसं पस झालं आहे वगैरे, तिथपर्यंत बोलले, आणि त्याच्यानंतर मग शेवटी सांगितलं की आम्ही ना तुम्हाला नंतर सांगतो जे पण काय आहे ते, कारण आम्हाला असं सांगितलं आहे की तुम्ही सोनोग्राफी वगैरे करून घ्या, तर ते सगळे टेस्ट आणि ते सगळे झाल्यानंतर आम्ही मग तुम्हाला सांगतो फायनली, कारण आत्ताच बोलणं काही बरोबर वाटत नाही, तर सगळ्या गोष्टी एकदा होऊन जाऊ देत, मग आम्ही तुमच्याशी बोलतो काय झालं आहे काय नाही त्याच्यावरती. तर मला हेच कळत नाही की जर तुम्ही कन्फर्म नव्हतात आणि तुम्हाला जर वाटतंय की ही योग्य वेळ नाही लोकांना सांगण्याची, तर मग अख्खा वेळ तंगून का ठेवलं? हा व्हिडिओ केलातच कशाला? काय सेन्स बनत होता तो व्हिडिओ करण्याचा आणि तुमच्या पब्लिकला ग्रांटेड धरण्याचा? आणि पब्लिक तर नेक्स्ट लेवल आहे. आम्ही नुसतं इथे असे शरीराने इथे आहोत, मनाने तिथे आहोत, आणि असं आहे आणि तसं आहे, आणि खरंच तुला काय लागलं तर सांग, तुला काय, म्हणजे ठीक आहे हेल्प करणं वगैरे इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्हाला इतकंही कळू नये की तुमच्या इमोशन्सचा, तुमच्या चांगुलपणाचा कोणीतरी फायदा घेत आहे. इतकं दुखतंय, इतकं दुखतंय, इतका त्रास होतोय. आणि खरंच सांगते मंडळी, हा किस्सा मी तुमच्याशी आधी पण शेअर केला होता, आता परत सांगते. ज्या लोकांना माहिती नसेल किंवा जे लोक आता परत जॉईन झाले असतील तर त्यांच्यासाठी, की मला पण सिमिलर प्रॉब्लेम होता. आणि खरं जे ती बोलते की अक्षरशः म्हणजे कपडा नको वाटतं, असं टच होणं एखादा कपडा ते पण नको वाटतं. ब्रा वगैरे घालणं तर दूरचीच गोष्ट, साधं असं म्हणजे ते फिडिंग गाऊनचे जे झिप असते ना, ती झिप पण अशी टच झाली तरी पण असं अक्षरशः म्हणजे ते खूप भयानक पेन असतं. तर ते मी स्वतः अनुभवलं आहे. पण मला असं वाटतं की फक्त बाळाला दूध पाजणं हेच मातृत्वाचं अंतिम हे नाही आहे, सत्य नाही आहे, किंवा मातृत्वाची अंतिम परीक्षा नाही आहे. त्याच्यावरून तुमची परीक्षा होऊ शकत नाही की तुम्ही आई म्हणून किती चांगले आहात किंवा नाही आहात, ते त्याच्यावरून प्रूव्ह होत नाही. आणि दुसरी गोष्ट, जर आईलाच कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल, जर तेच पुढे जाऊन जास्त लेवलवरती खराब होणार असेल किंवा वेगळा काहीतरी त्याचं टर्न घेणार असेल, तर त्याचे विपरीत परिणाम होणार असतील, आणि जर त्या आईलाच काय झालं तर मग काय फायदा? तर ह्या विचाराची मी तरी होती. मला स्वतःला जपणं जास्त इम्पॉर्टंट होतं, कारण मी राहिली तर मी माझ्या बाळाला चांगलं संगोपन देऊ शकेन, चांगलं वाढवू शकेन. मी हेल्दी राहिली, मी पेन फ्री राहिली, तर मी खुशी त्याला हँडल करू शकेन आणि त्याच्याबरोबर त्याचं बालपण एन्जॉय करू शकेन किंवा इतरही गोष्टी. तर मला ते जास्त इम्पॉर्टंट होतं. आणि मला अजिबातच असं वाटत नाही की मी किती माझ्या बाळाला पाजलं आहे किंवा नाही पाजलं आहे ह्याच्यावरून माझ्या मातृत्वाची परीक्षा व्हावी. मी तेव्हा मनाला समजावलं की नाही, मला स्वतःला फिट ठेवणं, स्वतःला हॅपी ठेवणं आणि स्वतःला पेन फ्री ठेवणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि काही फरक पडत नाही, ॲज लॉंग माझ्या बाळाचं पोट भरतंय तोपर्यंत ठीक आहे. आणि मस्त चांगलं, मी लास्ट टाईम पण बोललेली की चांगलं चाइल्डहूड होतं त्याचं, चांगलं व्यवस्थित, कुठल्याही गोष्टीचा काहीही प्रॉब्लेम नाही आला. थोडंसं आपल्याला ना आपल्या बुद्धीला थोडंसं ब्रॉड करावं लागतं. ते या गावठींच्या तर म्हणजे आपण नाहीच त्यांचं, किंवा ह्यांना काय दाखवायचं असतं, काय करायचं असं प्रूव्ह करायचं असतं की बाबा मी एवढं केलो, मी एवढा त्रास सहन केला, ह्याच प्रकारच्या आई असतात. म्हणजे ते बाळाने तुम्हाला सांगितलं नाही आहे ना बॉस की बाबा माझ्यासाठी त्रास सहन कर आणि हे ते, आणि नंतर तुम्ही त्याच्याकडनं अपेक्षा करणार, आणि मग नंतर ते सगळं हे स्टोरीज बघणार, ऐकणार, आणि मग तुमची अपेक्षा असणार की त्याला काहीतरी वाटलं पाहिजे, त्याला किंवा तिला, की बापरे माझ्या आईने माझ्यासाठी किती केलं आहे, मग मला पण आता तिच्यासाठी करणं बनतं, बाबा मला पण तिचं ऋण फेडायचं आहे. तर मला खरंच ह्या लोकांच्या बुद्धीची कीव येते जेव्हा हे असं विचार करतात आणि एक काहीतरी आपलं ऋण फेडणारं किंवा असं काहीतरी फिक्स डिपॉझिट त्या बाळाला बनवतात. म्हणजे लिटरली त्या बाळावरती किती छापते ही बाई.
तर मला वाटतं हिनेच तिचं ऋणी राहिलं पाहिजे. आणि आताही मला असं वाटतं हे नवरा बायको हे ऑपरेशनचा खर्च पण भक्तांकडनं काढण्याचा प्रयत्न करतायत. जोपर्यंत त्याचा खर्च निघत नाही तेवढी अमाऊंट या व्हिडिओजमधनं निघत नाही, किंवा त्याची दामदुप्पट अमाऊंट हे लोक वसूल करण्याचा प्रयत्न करतायत. हॉस्पिटलचा खर्च, ऑपरेशनचा खर्च प्लस इतके दिवस जे काही पेन आणि जे काही सहन केलं त्याचं पण व्ह्युअर्सकडनंच. कारण तुमच्यासाठी मी एवढ्या दुःखात एवढ्या त्रासातनं व्हिडिओज वगैरे बनवले, तर मग बरोबरच आहे ना. मग मी एवढा त्रास सहन केला तर मला त्याचा मोबदला नको का मिळाला? हे माझ्या हक्काचे पैसे आहेत, ही अशी भावना ह्यांच्या डोक्यात आहे काहीतरी विचित्र लोकांच्या. तर आता जोपर्यंत ते दामदुप्पट पैसे वसूल होत नाही तोपर्यंत हा तमाशा चालू राहणार आहे, ही गाठगाथा चालूच राहणार आहे. आई महान तेकी मूरत, आणि त्या मुलीला नुसतं गिल्टी फील करवायचं की बाबा तुझ्यासाठी बघ बाबा, तुझ्या आईने किती किती यातना भोगलेत. माय गॉड, जेव्हा की तिच्याकडे ऑप्शन होता. अरे बाई, तुझ्याकडे तर हे तर सोडच, म्हणजे हे तर तुझ्या डोक्यात घुसणं हे खूप तुझ्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे. एवढी प्रॅक्टिकल आणि एवढं डोकं असतं तर ही फालतूगिरी झालीच नसती. म्हणजे मी म्हणते की 2 महिने 3 महिने ठीक आहे एखादी व्यक्ती सहन करते, पण इतक्या दिवसानंतर, इतक्या महिन्यानंतर आज ती मुलगी 10 महिन्याची होत आली आहे. अजून नाव नाही ठेवलं तिचं, ती गोष्ट वेगळी आहे. पण इतके महिने हा त्रास, म्हणजे आता जेव्हा ते गळ्याशी आलंय, अजून काय व्हायला बाकी होतं? कसली वाट बघत होती हे बाई? तेव्हा जाऊन हिला आता सद्बुद्धी सुचली आहे की बाबा आता आपण थांबवलं पाहिजे, आता आपण काहीतरी केलं पाहिजे. ठीक आहे, आता झालं का तुझं इनफ? आई पण प्रूव्ह करून. बकवास बाई, उगाचच काहीतरी करायचं, उगाचच काहीतरी. कशाला? कोणी सांगितलं असले धंदे करायला? उगाचच नसती नाटकं करायला आणि रडगाणं घेऊन इथे यायला. आणि आपण बघितलंच की हिच्या प्रेग्नेन्सीमध्ये, हिच्या डिलिव्हरीनंतर ही किती महिने नुसती तिकडे पडून होती, माहेरी पडून होती. आणि त्यावेळेला हिच्या वहिनीची खूप तारीफ पण झाली. म्हणजे खरंच हिच्या फालतूचे चोचल्या पायी हिच्या नवऱ्याचे सगळे टाइमपास काम तर काय करत नाही तो पांडू, नुसता दांडूने मारला पाहिजे त्याच्या डुंगीवर येडपटकुटचा. आणि त्याचं पण मला एक हे मिळालं आहे, स्क्रीनशॉट मिळाला आहे की ज्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की डूज अँड डोंट्स. तुम्ही काय, जर तुम्ही शासकीय कर्मचारी असाल किंवा पोलीस दलात असाल, सैन्य दलात असाल, तर तुम्ही सोशल मीडियावर काय दाखवलं पाहिजे, काय नाही दाखवलं पाहिजे. आणि युनिफॉर्म त्याच्यामध्ये स्ट्रिक्टली लिहिलेलं आहे की युनिफॉर्ममधले फोटोज अथवा व्हिडिओज हे पोस्ट करू नयेत. तरी या पांडूचं काय आपलं चाललंच आहे आगाव कुठचा. ह्याचं तर मी करणार बंदोबस्त, बघते मी, शोधतेच आहे कोण भेटतं का मला. हां, सो तर मी टॉपिकपासून भरकटली. तर मला हे म्हणायचं होतं की हे पांडूचे फालतू काहीतरी नोकरी जे काय हा टाईमपासच करतो, पण ते कारण सांगून नंतर सिरीची शाळा वगैरे बुडते आणि ते त्याच्यानंतर तो 2दा शाळा बदलली, पण तरी पण तेव्हा सिरीची शाळा खूप महत्त्वाचा अभ्यास वगैरे असं. तर हे सगळी कारणं सांगून ती वहिनी बिचारी आपली कसं बसं आपल्या मुलांना हे त्यांचं सगळं सॅक्रिफाईस करून ती इकडे आली. त्याच्यानंतर तिचा नवरा म्हणजे सर आले, येत जात होते. त्याच्यानंतर मग एका पॉईंट नंतर मग तिच्या मुलांची शाळा, आता किती दिवस ती पण मुलं पण शाळेशिवाय राहणार ना, त्यांना पण तर जायचं आहे, त्यांचं पण तर शिक्षण महत्त्वाचं आहे. आफ्टरऑल ते एका सरांची मुलं आहेत, असं कसं चालेल? मग त्यांना पण बघायचं होतं स्वतःचं. मग हिला घेऊन तिथे गेले आणि तिथे पण सगळं वहिनीने केलं. म्हणजे इकडे तर नेक्स्ट लेवलवर तिने केलं, खूप सॅक्रिफायसेस केले, खूप हिचं सगळं म्हणजे खाणं पिणं बाकी सगळ्या गोष्टी, तिला काय लागतं काय नाही लागत ते सगळं बघणं, तिच्याबरोबर रात्रंदिवस राहणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्या बदल्यात तिला काहीतरी साडीचोळी दिली आणि फुटवलं. इतकी कंजूस बाई आहे, मोठ्या बाता मारते की काय पैसा नाही आला पाहिजे, नात्यामध्ये पैसा आला की सगळं संपतं, तर पैसा नाही आला पाहिजे वगैरे. अगं पण तुझ्या ह्याच्यामध्ये तू तर 1 नंबरची फुकटी आहे, बरोबर? पैसा आलाच नाही पाहिजे, जोपर्यंत फुकट मिळतंय सगळं चांगलं आहे ना, फुकट ते पौष्टिक, तुझ्यासाठी तेच बरोबर आहे. मग काय मोठ्या गोष्टी सांगते? जेव्हा भाऊ सगळ्या पैची किंमत करेल ना तेव्हा कळेल तुला, मग कळेल भावावरचं प्रेम. आता सगळं फुकट मिळते, दुसऱ्याकडे ओरबाडायला चांगलंच वाटतं, स्वतःचं किती देते. एवढं करून पण त्या वहिनीचं नाव नाही. आता पांडू काय म्हणे की तिने काय किती हॅरॅसमेंट झाली तिची. अरे पांड्या, तुला हॅरॅसमेंट शब्द कुठे वापरायचा कळतं तरी का रे? गब्बस. कोणी भरती केला तुला? 10 वेळा फेल होत होता ना, तेच बरोबर आहे. कसा झाला काय माहिती, दाबून झाला वाटतं.
तुम्हाला तर माहितीच आहे की किती त्रास होतो आणि किती मग झोप पण होत नाही आणि बाळ किती वेळा उठतं. तर तुम्हाला तर ते सगळं माहितीच आहे. तर किती म्हणजे हिला एकटीलाच करायला, मला पण ड्युटीला जायला लागायचं आणि कोणच नाही. आईचं पण वय झालं आहे, आई पण झोपलेली असायची, रात्रीचं वगैरे कोणच नाही. तर हिलाच उठायला लागायचं आणि त्याच्यामध्ये एवढं दुखणं वगैरे. तर खरंच सॉरी, खरंच खूप खूप हॅरॅसमेंट झाली हिला. अरे बापरे, मग ती वहिनी एवढं दिवस रात्र करून तिथे होती, एवढं सगळं हिच्या दिमतीला होती, तिचं काही म्हणजे काहीच नाही, कुठे साधा उल्लेख पण नाही. ह्यांना असं म्हणजे वहिनीचा पण नाही काढला या लोकांनी. किती एहसान फरामोश ना. म्हणजे ती अशी कोणतरी तिला पगारच देत होते जसं काय, की चल तुला तुझा मोबदला मिळाला आहे आणि निकल यासे अभि, आणि काय जास्त अपेक्षा ठेवू नको. अशा तोऱ्यामध्ये हे दोघं नवरा बायको. आणि पांड्या, तुला नको तेव्हा बरं रे सगळं, मी पण नव्हतो आणि काय ड्युटी आणि हे ते. आणि एरवी तर काहीतरी शूट करायचं असेल, काय हे करायचं असेल तर फालतूच्या सुट्ट्या गेला, तुझ्याकडे वेळ असतो. हां, कसली डोंबलाची ड्युटी करतो तू. कोणाला तरी दुसऱ्याला सांग, स्वतः किती युजलेस आहेस ना ते बघ, आणि वारंवार प्रूव्ह केलं आहेस ते बघ. आणि ही पण काय कमीची नाही, हिला तुझ्यासारखाच पाहिजे होता, दांडूला पांडू. आधी दांडू होती ना, हां, तो दांडूला पांडू बरोबर भेटलाय. किती म्हणजे किती माणसाने, ह्याच्यावरनंच ह्यांची वृत्ती ओळखा. इतकं सगळं करून पण, इतकं फुकट मिळून पण यांची दानत होती का. पैसा तर आहे सगळं ओरबाडायला फक्त आहे, पण सगळ्या गोष्टी फुकट पाहिजे यांना. एक बाई नाही ठेवली की काय, कोण नाही, काय मालिशवाली नाही की काय नाही की काय नाही. नुसतं आपलं सगळं कसं कोण अवेलेबल होतं आहे त्यावेळेला पण ह्या लोकांनी कशाला कपड्या भांड्याला साफसफाईला कशाला म्हणून बाई नाही ठेवली. इतकी चिंगूस मारवाडी आहे. आणि काय तर म्हणे काटकसर, याला काटकसर नाही म्हणत, ह्याला उगाचच म्हणजे पैसा पैसा पै. आणि असा पैसा आहे ना खरंच नाही टिकत रे बाबा. असा पैसा जातोच, जीवाला नाही, खायला तुम्हाला मिळत कशाला ना, असला पैसा काय कामाचा. आणि काय तर म्हणे की तिची ना तिकडची त्वचा एकदम नाजूक होती. तिकडची त्वचा ना सगळ्यांचीच नाजूक असते. माटा आला, तिकडची त्वचा म्हणे, चुप बोच्या. आणि जेव्हा ही सांगत होती की इतकं म्हणजे मला इतकं मी बिझी होते आणि इतक्या सगळ्या गोष्टी असतात आणि हे सोपं नाही आहे, आम्ही इतकं केलं, आपलं करिअर असतं आणि मग हे व्लॉगिंग आणि त्याच्यानंतर मग प्रमोशन्स आणि मग म्हातारी आई, हे ह्या सगळ्या ब्ला 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 गोष्टी, आणि त्याच्यामध्ये मग मला वेळच नाही मिळायचा आणि सगळं करावंच लागायचं ह्याचं. तर इतकी जर तू बिझी आणि इतकं जर सगळं छपाईची तुझी साधनं आहेत, तर जरा काही गोष्टी आउटसोर्स करायच्या ना, थोडं इन्व्हेस्ट करायचं. कसं सगळ्या दगड्यावर तुलाच पाय ठेवायचे आहेत आणि मग वर रडायचं पण आहे. आणि कुठेच इतका त्रास होत होता, कधीतरी दिसतं ना माणसाला, कधीतरी असं माणसाला बघून वाटतं की काहीतरी त्रास होतं. हिचं तर काय वाटतच नाही, अजूनही मला नाही वाटत आहे. अजून पण काय ते रील्स काय बनवते आणि काय आणि एवढं ह्याच्यामध्ये वगैरे. माणूस, चल बाबा तुझं एखादं काय सणासुदीचं वगैरे तुला करायचंच आहे, तुझ्या अंगात जाम तुझ्या डांगीत खुजली आहे, तर तुला करायचंच आहे, तुला ते सोडायचं नाही आहे, त्याच्यावर कॉन्टेंट पण छापायचं आहे. तर अनायसे म्हणजे मी करतेच आहे, तर मग मी कॉन्टेंट पण त्याच्यावर छापून घेते. पण तुला इतकं दुखतंय, इतका त्रास होतोय, इतकं म्हणजे जखम झाली आहे आणि हे झालं आहे, आणि असं अंगाला कपडा लावावा असं वाटत नाही. त्याच्यामध्ये ही बाई 4 वेळा चेंज करते आणि इतकं म्हणजे साडी नेसूनच बसलं पाहिजे आणि सगळं एकदम सागर संगीतच केलं पाहिजे. म्हणजे हे कसलं ऑब्सेशन आहे. अगदी ते दूध पाजण्यापासून एवढा त्रास होत असताना ते पूजा साडीतच करायची, हे कसलं ऑब्सेशन आहे मी म्हणते. काय गरज काय आहे, कोणाला प्रूव्ह करता तुम्ही. आणि जर हे पैसा कमावण्यासाठी करताय तर मग हा पैसा तर तुम्हाला फळतच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, मला हाच विचार मनात आला की बाबा एवढं सगळं होत असताना, एवढं माणसाला त्रास असताना, हे सगळं चालू असताना तुझ्या मनात हा विचार येऊच कसा शकतो ते काहीतरी ब्लास्टर क्लासेस चालू करण्याचा. तू ऑलरेडीच एवढी ऑक्युपाईड होतीस आणि तुला त्यात हा त्रास होता, तरीही तू त्यात पण ब्लास्टर क्लासेसची रिस्पॉन्सिबिलिटी घेतलीस. कशाला, कसली डांग खुजली आहे की बाबा मला आताच ब्लास्टर क्लासेस घ्यायचे आहेत. म्हणजे मी अजून लोकांना बोलणार की मी तुमच्यासाठी मी ब्लास्टर क्लास पण घ्यायला लागले. आणि मी अजिबात माझ्या कर्तृत्वापासनं, म्हणजे माझं कार्य, माझं कर्तृत्व हे सर्वप्रथम, माझं सगळं. पांडूचं काय नाही, त्याचं काम बिम गेलं ते लावत, पण माझं मी करायला नेहमीच पुढे राहिली आणि मी नेहमी करत राहिले. मी तुमच्यासाठी हे सगळं करत राहिले. ते पैसे बिसे मिळतात ती गोष्ट वेगळी आहे, ते तर आहेच. पण खरंच मी
माझ्या लोकांना काहीतरी चांगलं शिकता यावं म्हणून लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत मी हे सगळं पुरवण्याचा आणि सगळं काही करण्याचा प्रयत्न केला. आता मला माहिती आहे तुम्हाला असं वाटेल की तुला इतकं त्रास होत होता आणि तुम्ही लोकांना ना अजिबात तुम्ही लोकांनी मी म्हटलं ना की मला इतकं त्रास होतोय आणि माझं आता असं आहे आणि ऑपरेशन होणार आहे, तर एकाने पण असं म्हटलं नाही की बाबा का आता कसं मग आता आमच्या क्लासेसचं काय होणार, असं कोणालाच वाटलं नाही. सगळ्यांनी मला इतकी साथ दिली ना की म्हणजे काहीच, म्हणजे मी खरंच तुमची आभारी आहे. खरंच म्हणजे तुम्ही इतके मोठ्या मनाचे आहे ना, तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे, तुम्ही खूपच मोठ्या मनाचे आहेत बा. अगं पण तू कुत्सित मनाची आहेस त्याचं काय आहे, ते आहेतच मोठ्या मनाचे आणि येड्या राऊंडचे, म्हणून तर तुझ्याकडे आले आणि काय उजेड पाडणार आहेत काय माहिती, तुझी धन करायला आले. पण तेच आहे ना, असंच म्हणजे जे चांगल्या मनाने किंवा नुसतं म्हणजे आपल्या जीवाच्या हाल करून ज्या माणसाला स्वतःचा जीव प्रिय नाही आहे, नुसतं पैसा 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 आणि ते पैसा तर कुठे असं ते जे काही तो एन्जॉय करतानाच दिसत नाही. एन्जॉय करायचे दिवस आले की काही ना काहीतरी होतं आणि जातात दुसरीकडेच भलतीकडे. मग परत त्याच्यावर मार्ग काढायचा, मग त्याच्यावर विचार करायचा की आता बाबा आता हा पैसा जो साचवलेला तो आता ह्याच्यातच जाईल, तर आता हा कसा वाचवायचा आणि अजून कसा कमवायचा. मग ठीक आहे, ही आपल्याला संधीच दिली आहे बाबा स्वामींनी की बाबा अजून पैसा कमवायची, मग कॉन्टेंट. पण ही स्वामी तुम्हाला संधी नाही देते, तुमची परीक्षा बघताय की तुम्ही किती खाली पडू शकता, किती नीचतेची पातळी गाठू शकता. आणि म्हणून ह्याची प्रचिती तुम्हाला लवकरच देतील स्वामी, समजली ना. जे चाललंय ना ते तुला वाटत असेल की तू खूप डोळे मिटून काहीतरी महान काम करते आणि कोणालाच काय कळत नाही आहे, पण सगळं बघतायत आणि स्वतःच्या मनाला विचार काय करतेस ती, काय गरज काय आहे एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये लटांबरामध्ये ते क्लासेस वगैरे काढण्याची आणि दुसऱ्यांवर उपकार करण्याची. एवढी तर दानशूर नाहीच आहेस तू ना, तुझा तो पांडू आहे काय ग हां. आणि आईची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना सर, थोडे दिवसासाठी आणलं फॉर अ चेंज म्हणून, पण तिथं इथेच पडलेली असते. पहिले तर तिकडे काय डिलिव्हरीच्या आधी पण तिथेच होती, मग नंतर तू आईकडे होती आणि मग नंतर परत आई तुझ्याकडे आली. म्हणजे एकतर तू तिकडे नाही तर ती इकडे, असंच चालू असतं. बापाची तर सोय करून ठेवलेली आहे. ते हेच बहुतेक दोन, आणि त्या दुसऱ्या आईचा पण काय उल्लेख नसतो. नेहमी माझा भाऊ, माझी अक्का बक्का टक्का, माझी आई, माझे बाबा, माझा याव माझा त्याव. त्या बाईचं काय, त्या बाईचं सांग ना, का तिचा संसार उद्ध्वस्त केला. इतकं काय झालेलं नाही आहे. असं जर असं दाखवत आहेत दोघं नवरा बायको की बापरे एकदमच आता जाणारच खतम, यांची गॅरंटी दिलेली नाही आहे. काय तर म्हणे मी कधी मागते का हो, मी कधी पाणीपुरी न मागणारी, मी त्यांच्याकडे पाणीपुरी मागितली. म्हटलं आज आपण जाऊया आणि पाणीपुरी खाऊन येऊया, कारण मला कधी पूर्ण खायला मिळेल असं मला. बरं का असं बोलू नकोस. हो माय गॉड, ही कुठली माहेरची साडीवाला सीन आहे यार. अरे इतकं काय आहे म्हणजे मला काय कळतच नाही. हे तर असं म्हणजे ह्यांना नक्की अशी ती नॉर्मल दुधाची गाठच सांगितली आहे ना, की कसली अशी काय बोलते भाई. म्हणजे असं जर कोणाला असं ज्यांना जेन्युनली पण असं काहीतरी होत असेल ना रिअलमध्ये, ते पण असली फालतूगिरी करत नसतील जेवढी ही करते. शेवटचं खाऊन घेते आणि हे ते माहिती आहे ना, देव तथास्तू म्हणत असतो. उगाच नको त्या एक्सपिरियन्ससाठी तथास्तू म्हणवून घेऊ नको यडपडबाई. आणि बघा हिला कसं सगळं करण्याचं आहे बघा, सगळं स्वयंपाक आणि सगळं काही करते. अरे बाबा कशाला ना, कसले नसते लाड, कसले नसते नाटकं लावली आहे तुम्ही हां. तू पण कसला रे पांडू, एक असं ना खरंच तुला ना असं दांडून असं फोडला पाहिजे तुला, यडपटकुटचा येड्या राऊंडचा काय पण बडबडत असते. कशाला मागवा ना जरा कधीतरी, काहीतरी मागवा. जर खानावळ तुम्हाला बाहेरचा नाही खावं तर खानावळीतनं मागवा, घरगुती खानावळ असेल तिकडे तिथून मागवा. नाहीतर जा जरा जेवायला व्यवस्थित, त्या आईला उठता नाही येत तिथून तर तिला पार्सल घेऊन या. नाहीतर मग जेवणाला बाई ठेवा. तुम्ही कशाला नाही ठेवू शकत रे, एवढं कमवतात ते कुठे घालतात काय माहिती येडपट कुठचे. आणि बापरे ते म्युझिक, बापरे इतकं ड्रॅमॅटिक म्युझिक आहे. मे बी त्याचं नाव पण बहुतेक ड्रॅमॅटिकच असेल, म्हणजे आपण जेव्हा सर्च करतो ना त्या ड्रॅमॅटिक असं सॅड, तर तसंच ते मुद्दामून आणि काहीतरी असं भयंकर झाल्याचं अजून फील येण्यासाठी. म्हणजे यांना कोणी हे सुचतं तरी कसं, मला तर खरंच कळत नाही की आपण जेव्हा अशा कुठल्या तरी सिच्युएशनमध्ये जात असतो तेव्हा ह्यांना असं हे कॅमेरा ऑन करणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं, आणि मुळातच डॉक्टर, ऑपरेशन थिएटर आणि ते सगळं इक्विपमेंट्स आणि हे सगळ्या गोष्टी त्या
कन्सल्टेशन रूममध्ये वगैरे शूट करणं, हे ह्यांना कसं काय अलाव पण करतात आणि कसं हे लोक करतात, चोरून चोरून करतात. आणि एवढं दुःखात आणि एवढं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन ह्यांना हे असं म्युझिक वगैरे लावणं पण बरोबर सुचतं, रील्स टाकणं बरोबर सुचतं, डायलॉगबाजी करणं बरोबर सुचतं. म्हणजे हे नॉर्मल नाहीच आहेत. यांच्या नसामध्ये ना ते नौटंकीपणा भरला आहे आणि बस ते पैसे कमवायचे आहेत कसं पण करून. मग ते आजारपण विका, मुलं विका, बायको विका, नवरा विका, खानदान विका, पण बस छापा, हेच या DBSचं अंतिम ध्येय आहे आणि तेच ते करत असतात. काय ते म्युझिक, आणि काय ते काहीतरी योगासन आणि ते काय करतात ना, ते असं नागपुड्याचं वाला, त्याला काय म्हणतात, ते काहीतरी करतोय आणि हा पुढे उभा राहून काय, तन्न डोले मेरा म्हणणे डोले, तुझ्या बोच्यावर दिला एक दांडू, पळ रे इथून तू पांडू. तुझं हसणंच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, तू हसत राहा नेहमी. आणि काय तर असं चेहरा करेन काय तिच्यासमोर डोलतोय आणि काय तर अवतार असं वाटतं ना, एक सटकन देव एक. आणि ते म्युझिक यार, म्हणजे इतकं हे लोक व्हिडिओज छापतायत, त्याच्यावरती शॉर्ट्स छापतायत, त्याच्यानंतर असं छोटे मोठे काहीतरी फुचकुंड्या सोडतायत. आणि किती त्याच्यावरती जितकं ज्या बाजूने जे पॉसिबल आहे त्या वेजने कमवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. कसली वृत्ती आहे की साडी वगैरे नेसणं हे सुद्धा एक प्रमोशनचाच भाग आहे. तिथे तुम्ही बघितलं असेल तर तिथे लिंक दिलेली आहे आणि इतकी खोटी भामटी, म्हणजे हेच पाप हिला भोवतंय आता. आणि आता जरी थोडी तरी असेल ना, तर आता थोडक्यात निभवलंय, पण तुझा असाच पापाचा घडा भरत राहिला ना, तर देव ना करो हो त्याचं नव्हतं होईल, हे लक्षात ठेव ग बरखे. आणि समज जरा, ती साडी नेसली होती या बाईने, इतकं दुखतंय म्हणून ते साडी बिडी नेसली, त्याच्यावर पूजा बिजा केली, त्याच्यावर रील पण छापली, ते तडपाओगे तडपालो हम तड़प तड़प के ही तुम्हारे पास आएंगे, ते वाली रील छापली. हे सगळे नाटकं करायला पण हिला लाज नाही, शरम. आणि सगळ्यात हाईट म्हणजे ती साडी हिला हिच्याच कोणत्या तरी भक्तिणीने, येडभक्तीने हिला गिफ्ट केली होती. आणि साधा उल्लेख पण नाही केला या बाईने, उल्लेख तर नाही केला. ती साडी नेसून बसली आणि ती साडी कुठून दिली असेल, ते कुठून तरी तिलाच विचारलं असेल किंवा शोधून काढलं असेल, त्याची लिंक शोधली आणि लोकांना, तुम्हाला असली साडी हवी असेल तर तुम्ही ही लिंक वर जाऊन माझा कोड टाका, नाही तर ही लिंक दिलेली आहे, इथून तुम्ही मागवू शकता, म्हणून ती लिंक टाकली या बाईने. म्हणजे किती घाणेरडी, किती फालतू आणि किती नीच दर्जाचं हे एक्झाम्पल आहे. ती कॉमेंट आहे, तुम्हाला मी दाखवते. तुम्हाला असं वाटत असेल का मी असंच काहीतरी मनाचं बोलते, तर तसं नाही आहे. तिच्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट आहे, जी ऑफकोर्स हिने म्हणजे लक्षच नाही दिलं आहे, भाव नाही देत ती बिलकुल. हे आपले भिकार भक्त उगाचच कॉमेंट करत बसलेले असतात. तर ही बघा ती कॉमेंट. कसलं दिदूने चांगलंच पादू केलं, हागली दिदू तुझ्या साडीवर. काय नाही, तुला कुठे काही बिलकुल भाव पण नाही दिला, तुझ्या कॉमेंटला पण नाही ना, तुझा साधा उल्लेख पण नाही केला, आणि तुझे आभार मानणं तर दुसरीच गोष्ट, आणि तुला ॲक्नॉलेज पण नाही केला. दिदू म्हणे, दिदू पादू. आणि वरून तू दिलेली साडी ते पण फुकट घेऊन विकायला बघते आणि त्यातनं पण पैसे कमवायला बघते ही फुकटी बाई. कुठे फेडशील ग हे पाप बरखे. कोणतरी ते ऑस्ट्रेलियावाली आहे, तर बापरे केवढं कौतुक. ऑस्ट्रेलियावरून फोन आला. ऑस्ट्रेलियावाल्यांना इतकी चिंता पडली. ऑस्ट्रेलियावाल्या ताई म्हणजे हेच आहे. ह्यांना ना लंबी काहीतरी शोधतायत आता, कोणाला तरी मोठा गंडा घालायचा आहे. ऑस्ट्रेलियाचं कौतुक चाललंय एकदम जोरात. आणि या पांड्याला मला एक सांगायचं आहे, कारण येडा समजतो लोकांना, असं रट्टे देईल ना दांडूने, कळेल मग काय एवढं जो होतो. मी कमेंटला आम्ही रिप्लाय नाही करू शकत आहे. कसं आहे ना की ती आता बरी आहे, तसं आता म्हणजे झालं आहे सगळं काही व्यवस्थित, आणि देवाच्या कृपेने सगळं काही, आणि तुमच्या आशीर्वादाने, आणि परत तेच बोलतो आहे.
ती माझी प्रायोरिटी आहे. तर त्याच्यामुळे आता तिच्याकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे खरंच मी नाही एवढे कमेंट करताय, तुम्ही एवढे फोन करताय तरी मी उचलू शकत नाही आहे आणि मी कमेंटला पण रिप्लाय देऊ शकत नाही आहे आणि सगळंच. तर मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की मी तुम्हाला वेळ आल्यावरती सगळं नीट सांगेन, सगळं नीट तुम्हाला दाखवेन. तर सारखं फोन नका करू, सारखं नका तुम्ही सतत आम्हाला हे करू, म्हणजे पिडू असंच आहे ना म्हणायचं आहे. तर तुम्हाला तेच सांगायचं होतं. ती आता व्यवस्थित आहे, आता सगळं झालं आहे. आता थोडी अजून तिची भूल उतरली नाही आहे. तर त्या ताईंचा कॉल आलेला, तर मी तो ऐकवतो तुम्हाला, तर रेकॉर्ड केलेला आहे, तर तुम्ही ऐकून घ्या. तर त्या काय ताई म्हणतात, अरे त्या ताई काय म्हणतात काय नाही म्हणत, कोणाला काय पडलं आहे, कोणाला काय ऐकायचं आहे, आणि तू कोणा परमिशन घेतलेली त्यांचा रेकॉर्ड करताना कॉल आणि जगाला ऐकवताना? सांगितलेलं मी जगाला ऐकवणार तुमचा कॉल म्हणून. आणि काय म्हणजे कसले भिकार लोक आहेत यार, सिरियसली. आणि तुला इतकंच जर तू बिझी आहे, जर एखादा माणूस आहे ना तो खरंच असं मनापासून त्याला त्रास होतो आहे किंवा नाही जमत आहे किंवा तो त्या माइंड फ्रेममध्ये नाही आहे, तर तो कम्युनिटी टाकेल की झालेलं आहे सगळं काही, 2 लाईन टाकेल आणि सोडून देईल, त्याच्यावर व्लॉग नाही छापणार. म्हणजे तू तर काही बोलता येत नाही, सारखं तेच रिपीट बोलून पण तरी पण तू तो व्लॉग छापला तुझं नेहमीच आहे. ते डिलिव्हरीच्या वेळेला पण असाच येड्यासारखा कुठेतरी हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन तिच्या भावाला तिथे बसवायचा, नाही तर वहिनीला, आणि हा आपला इकडे तिकडे बसून आपला चाललाय आपला 1 मॅन शो याचा फालतूचा पांड्या. बस येडपटकुटचा, येड्या राऊंडचा. पण कोणाला येडा बनवतो रे? हां, कोणाला येडा बनवतो? काही गरज नव्हती तुला व्लॉग छापायची. नुसता सगळीकडनं नुसतं एक दिवसचं पण पैसे सुटले नाही पाहिजेत, दर दिवसाचं झालं पाहिजे ना भाडं वसूल. सांगितलं काय सुरुवातीलाच बोलली ना की कसं पण करून ते दुप्पट पैसे कमवायचे आहेत. इतके कमवलेले असेच गेले, मग आता रिकवर नको का करायला? मग आता काय पण बडबडायचं, काय पण करायचं, येड्यासारखं पण करायचं, टाकायचं. आहेतच तिथे बसलेले गोळा करायला भिकारी. काहीतरी कर रे, कर जरा चांगलं कामधंदे कर आणि जरा स्वतःला प्रूव्ह कर. नुसता रडत बसून नको, मी काय नाही करू शकलो आणि मी हे नाही करू शकलो. ते करण्यापेक्षा ना काहीतरी कर, अजून हातीपायी धड आहेस ना, जरा काहीतरी कर, जरा स्वप्न कर पूर्ण. जरा नुसता आपला फालतू नुसता उगाचच टाइमपास करत असतो. रडण्याशिवाय काही येतं का तुला? सिंपती गेम जास्त नको, 1 नंबरचा निब्बा आहेस. आयुष्यात काय नाही करू शकला, लूजर. दात काढायचं तेवढं माहिती आहे. आणि हिच्या वहिनीबाई, तुम्ही जर आता थोडं पण जरा बाकी असेल ना, बिलकुल पाय पण लावू नका. तिचे सासू सासरे जे तिला ट्रीट करतात ना, त्याच लायकीची आहे ती, त्याच पात्रतेची आहे. तुम्ही पण लांबच राहा. एवढं केलं तिच्यासाठी काय मिळालं? साधं नाव तरी घेतलं का तुमचं? ह्याच्यावरनंच कळतं. राहू दे, करू देत काय करतात ते. एवढं छापतात तर जरा करू दे स्वतःवर खर्च. बघावा तेव्हा सर आले धावून करत असतो पांड्या कुठचा. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. बाकी बरंच खूप बोलायचं होतं मला खरं तर. म्हणजे मला ते लास्ट इयर ती गेलेली आणि तिच्या सासू सासऱ्यांकडे वगैरे ते सगळं प्रेग्नन्सीमध्ये वगैरे, आणि मग डिलिव्हरी झाल्यापासून नावच नाही, तर त्या सगळ्या गोष्टी पण बोलायच्या होत्या. पण पॉडकास्ट खूप मोठं होईल, तर ते आपण नंतर कधीतरी त्या विषयावर बोलू. आज आपलं बेसिकली फक्त ह्याच टॉपिक पुरतं होतं. तर आपण आपल्याला टॉपिक कव्हर करायचा होता तो केलेला आहे. काय राहिलं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. मी तुमच्या कॉमेंटला नक्की रिप्लाय करेन. मी हिच्यासारखी अजिबातच नाही आहे, हां, तुम्हाला तर माहितीच आहे. सो भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.